आणि हा जो प्लॉट दिसत आहे असा डेव्हलप करण्यासाठी आपल्याला जेव्हा आपलं पीक 40 दिवसाचं होईल तिथून मित्रांनो कंटिन्यू आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे. आपल्याला ह्युमिक ॲसिडची ड्रेंचिंग करायची आहे दर 8 दिवसाच्या अंतराने, पुन्हा 4 दिवसाचा गॅप धरून पुन्हा 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला ब्ल्यू कॉपर याची ड्रेंचिंग करायची आहे. तसेच आणखी 5 दिवसाच्या अंतराने आपल्याला 05234 खत जवळपास आपल्याला एका एकराला 5 किलो हे ड्रिपद्वारे द्यायचं आहे. आणि ही प्रोसेस कंटिन्यू 3 वेळा करायची आहे मित्रांनो. सुरुवातीला ह्युमिक ॲसिड, नंतर ब्ल्यू कॉपर, नंतर 05234 खत. आता याच्यात मोठी समस्या येते मित्रांनो शेंडेअळी. तर शेंडेअळी काय करते, वांगी झाडाच्या कवळ्या शेंड्यात आतमध्ये शिरून आतील भाग पोखरतो आणि फुलोरा अवस्था सुरू झाली म्हणजे फळं लागायची सुरुवात झाली की तिथून मग फळामध्ये जाते. तर त्यानं बी खूप सारं नुकसान होते. तर आपल्याला इथला फवारणी करायची आहे. डेलिकेट घ्यायचा आहे 10 मिली. तसंच गोदरेज कंपनीचं विपुल नावाचं जे औषध येते ना ते 50 मिली, ते प्रत्येक फवारणीत घेतलंच चालते मित्रांनो. भरघोस वांगे लागतात. बघा हा प्लॉट किती शान आणि अप्रतिम आहे. तर अशा पद्धतीनं नियोजन केलं तर तुम्ही पण वांगीचा प्लॉट एकदम व्यवस्थित बनवू शकता. काही अडचण आल्यास मला कॉल करा. आणि माती परीक्षण करेल नसेल तर माती परीक्षण करणं फार आवश्यक आहे. तुम्ही कोण्याही पिकाचं नियोजन करायचं असेल तर तुम्हाला जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण माहीत असलं पाहिजे आणि पीकनिहाय अतिरिक्त अन्नद्रव्याचा पुरवठा करण्यासाठी किती प्रमाणात अन्नद्रव्य द्यायचे जमिनीतून हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानुसार रासायनिक खताच्या मात्रा ठरतात पिकाला आणि असं भरघोस उत्पादन निघते. धन्यवाद.